तर आज आपण जाणून घेणार आहोत वादी हर्बलच्या एल्बो फूट नी स्क्रब सोप बद्दल। तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की हा साबण कोपरे, गुडघे, पाय यासारख्या भागांसाठी खास तयार करण्यात आलेला आहे। तर हाय माझे लाडके आणि सुंदर मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मी तारिका आशा। आपण स्क्रब नेहमी क्रीमच्या स्वरूपात पाहिलेले आहे आणि वापरलेले आहे आणि हे स्क्रब साबणाच्या स्वरूपात आहे इतकंच, पण काम मात्र सेम करतं। तर असा बॉक्स आहे या साबणाचा। तर हा साबण डेड स्किन काढून टाकून त्वचेला मऊ व उजळ बनवतो, काळपटपणा, डाग व टॅनिंग कमी करण्याचं काम करतो। आपल्याला हा साबण ओल्या त्वचेवर म्हणजे कोपरे, गुडघे, पाय यासारख्या भागांवर रगडायचा आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवायचं आहे। तर यामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत: कोकोनट ऑइल, ॲलोवेरा, अक्रोड आणि बदाम। कोकोनट ऑइल त्वचेला मऊ करण्याचं काम करतं, ॲलोवेरा त्वचेला हायड्रेट करतं, अक्रोड त्वचेला सौम्यपणे स्क्रब करतं आणि बदाम डेड स्किन काढून टाकण्याचं काम करतं। आपल्याला माहितच आहे की हे भाग एका दिवसात काळे झालेले नाही, वर्षानुवर्ष मळ साठल्यामुळे आणि त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे काळे झालेले आहे। त्यामुळे तुम्ही एकदा हा साबण यूज करणार आणि लगेच चमत्कार होणार असं होणार नाही। आपल्याला हा साबण नियमितपणे वापरावा लागणार आहे। आपल्याला साबण हप्त्यातून 2 ते 3 वेळा यूज करायचा आहे। हा साबण नेहमीच्या साबणाप्रमाणेच आहे, पण थोडासा लागतो, त्यामुळे चेहऱ्याला यूज करायचा नाही। अंग ओलं झाल्यानंतर मळामुळे जी खाजखाज होते तेव्हा हात, पाय आणि मान या ठिकाणी देखील तुम्ही हा साबण यूज करू शकता। तर हा साबण आपण 3 वर्षापर्यंत यूज करू शकतो। 75 ग्रॅम आहे आणि याची किंमत आहे 46 रुपये, पण आपल्याला हा साबण 41 रुपयापर्यंत मिळतो, पण आपल्याला याची क्वांटिटी जास्त घ्यावी लागते। तर ही होती माहिती वादी हर्बलच्या एल्बो फूट नी स्क्रब सोपची। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।